सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित सन्माननीय सर्व या भागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकाचे उमेदवार संजय जगतापजींनी आपल्याला सर्वांना या भागामध्ये अधिकृतपणे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना मतदान करण्याचं विनंती केलेलीच आहे. मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करायला आलो. खरं तर ही नव्याने झालेली नगर परिषद आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण पाहता केंद्रामध्ये असणारं एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसत आहे. आणि खरं तर या छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा नगर परिषदा ज्या आहेत या नगर परिषदांमध्ये की जी पूर्वीची असणारी छोटी छोटी गावं होती आणि या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालं आणि हे नागरीकरण झाल्यानंतर या नागरीकरण झालेल्या सर्व भागांना तिथली असणारी ग्रामपंचायत असेल किंवा तिथली असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जो भाग असतो तो विकासात्मक कामाला निधी हा पुरत नाही आणि या तुटपुंज्या निधीमध्ये त्या ठिकाणी विकास हा खुंटला जातो. आणि म्हणून अशा नगर परिषदा की ज्या नगर परिषदा येणाऱ्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून या नगर परिषदेचं असणारं नव्याने झालेलं गठन. माझी आपणा सर्व या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी विनंती करायला हे आलो आहे की आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमळासमोरील बटन दाबून विजयी करणं गरजेचं काय तर याचं कारण एकमेव आहे. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणचे असणारे रस्ते या रस्त्यांची परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुधारली पाहिजे. हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये जसे पुण्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने काँक्रिटीकरणाचे झाले पाहिजे. या ठिकाणी काही ठिकाणी पुलांची फार गरज आहे ज्यामुळे आपण पाहतोय की वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होते. इथे मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग्स तयार तर झाल्या, लोक इथे राहायला आली, मोठमोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार झाले, परंतु या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारी पाण्याची व्यवस्था ही तयार करणं अत्यंत गरजेचं होतं. MGPच्या माध्यमातून हे मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत जसं प्लॅटिनम आहे असे वेगवेगळे कॉम्प्लेक्स जे आहेत की जे कॉम्प्लेक्स यामध्ये पाण्याची व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.